All right. So now regions of root. Give heading regions of root. Yes, ma'am. So again, come back on page number 67 from your NCERT book. So what all are the regions in this particular root are basically the 4 regions. Root cap region, region of meristematic activity, elongation zone, and maturation zone. So in the region of root, there are basically these 4 zones. मॅम डायग्राम साठी किती जागा सोडायची? डायग्राम काढा ना लगेचच. इथे आली ही डायग्राम. The diagram which is given in your NCERT. ठीक है, अपन one by one we are going to study all the particular structure. So the first is a root cap region. Okay. तो हा खालचा सगळ्यात टोकाचा जर तुम्ही डायग्राम मध्ये बघितलं, so that is a root cap region. So this is the first region, root cap region. That is also called as a calyptra. Write it down. That is also called, bracket मध्ये त्याला लिहून ठेवा, calyptra. आणि ह्या calyptra मध्ये there are the permanent tissues. ओके, ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात परमनंट टिश्यूज. आणि त्या परमनंट टिश्यूज काय करतात, जे डिव्हायडिंग सेल आहे, कारण वरचं रिजन बघितलं, दिस पर्टिक्युलर रिजन इज अ रिजन फॉर मेरिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी. मेरिस्टमॅटिक टिश्यू म्हणजे काय, ऍक्टिव्हली डिव्हायडिंग टिश्यू. म्हणजे इथे नवीन सेल तयार होतील, इथे सेल तयार होतील, ते पुढे येतील, वरती जातील. सो त्या सगळ्या टिश्यूजला प्रोटेक्ट करायचं, त्या नवीन सेलला प्रोटेक्ट करायचं काम या परमनंट टिश्यूज करतात, ज्या की ह्या रूट कॅप मध्ये प्रेझेंट असतात. ओके. आणि रूट कॅप हॅज मेनी गोल्गी बॉडीज. दिस रूट कॅप हॅज मेनी गोल्गी बॉडीज. आणि त्याच्यामुळे ते सिक्रिटरी असतात. यू नो द गोल्गी बॉडीज आर सिक्रिटरी इन फंक्शन. So they are secretory in function, and what do they secrete? They secrete the mucilage, a sticky material. Okay, they secrete a sticky material, mucilage. आणि त्याच्यामुळे त्या रूटचं त्या सॉइल मधनं वे काढणं जरा सोपं होतं. चिकट असेल तर पटकन तो रूट घसरत जातो ना आतमध्ये, हो की नाही. सो that helps for the easy passing of that root into the soil. Okay. Now this root cap is covered at the apex by a thimble-like structure called as a root cap. So this root cap is a thimble-like structure. थिंबलचं इथे मी लिहून ठेवलंय. अंगुष्ठाना तुम्हाला माहिती असेल की मला माहित नाही, जे टेलर असतात ना त्यांच्या बोटाला ते असं एक कॅप घालून ठेवतात, म्हणजे ती सुई सारखी टोचायला नको. किंवा तुम्ही गुगल इमेज मध्ये ते बघू शकता थिंबल स्ट्रक्चर म्हणजे कसं असतं. तर ते टेलर वरती अशी मेटलची एक कॅप घालून ठेवतात आणि त्या थिंबल सारखं हे रूट कॅप दिसतं, आणि म्हणून इट इज अ थिंबल लाईक स्ट्रक्चर. तुमच्या एनसीईआरटीने म्हटलंय, हे पहिलीच लाईन आहे बघा. द रूट इज कवर्ड ऍट द अपेक्स बाय थिंबल लाईक. थिंबल म्हणजे लिहून ठेवा, तो टेलर त्या बोटामध्ये एक मेटल कॅप घालून ठेवतो, त्याला अंगुष्ठाना असं म्हणतो. आम्ही तरी त्याला अंगुष्ठाना म्हणतो. सो तुम्हाला हा नवीन शब्द असेल किंवा तुम्ही बघितलं नसेल, पण बरीचशी टेलर ते असं ती सारखी सुई टोचायला नको म्हणून घालून ठेवतात. ओके. आणि ते काय करतं, ते म्युसिलेज सिक्रेट करतं आणि त्याच्यामुळे सॉइल मध्ये त्याचं इझी पासिंग होतं. राईट. ओके. हे मेझोफाइट आणि झेरोफाइट मध्ये रूट कॅप जनरली प्रेझेंट असते. हायड्रोफाइट मध्ये रूट कॅप नसते. का नसेल? झिरोफाइट्स डेझर्ट मध्ये असतात ना मॅम युजुअली. येस. आणि मेझोफाइट्स
मेझो नाही माहित पण झेरोफाइट्स मेझो हे माहिती आहे. सगळे आपलीकडे ग्रो होणार आहे. आपलं नॉर्मल टेम्परेचर आहे ना, आपण काही डेझर्ट कंडिशन मध्ये नाहीये नाशिक. मग नाशिक मध्ये जेवढे सगळे प्लांट आहे जे नॉर्मल टेम्परेचरला राहतात, दीज आर द मेझोफाइट. आणि हायड्रोफाइट्स, हायड्रो म्हणजे काय? वॉटर. वॉटर. जे वॉटर मध्ये पाण्यात राहतात, राहतात त्याच्यामुळे ते. त्यांना काही एवढं वे काढायला लागत नाही सॉइल मधनं. म्हणून रूट कॅप इज ऍबसेंट देअर. हे लिहून ठेवा हा. सो द रूट कॅप इज ऍबसेंट. क्लिअर? ओके. मग त्या हायड्रोफाइट्स मध्ये काय असतं? इन्स्टेड ऑफ दॅट इट इज हॅव्हिंग, आता मी इथे लिहिलेलं आहे, इन्स्टेड ऑफ दॅट इट इज हॅव्हिंग द रूट कॅप्स. इन्स्टेड ऑफ रूट कॅप इट इज हॅव्हिंग द रूट पॉकेट. फ्री फ्लोटिंग असतात. सो रूट कॅपच्या ऐवजी त्यांच्याकडे असतं रूट पॉकेट. मग त्याला ह्या सगळ्या गोष्टीची गरज नाही. म्हणजे थिंबल लाईक स्ट्रक्चर तिथे नाही, तिकडे गोल्गी बॉडी जास्त नाही, त्यांना म्युसिले सिक्रीट करत नाही. जस्ट अ कॅप लाईक स्ट्रक्चर. ओके, just a pocket like structure, not a cap like, just a pocket like structure. So that is the first region, region of root cap region. Few millimeters away, just इथे ही root cap होती इथे, त्याच्या just वरती is a second region, that is a meristematic region. Second region, it is the meristematic zone. आता जिथे meristematic टिश्यू येतात, लक्षात ठेवा, these are actively dividing cell तिथे असतात. ऍक्टिव्हली डिव्हायडिंग सेल, म्हणून ते डिवाइड रिपीटेडली. ओके. इट कंटेन अपायकल मेरिस्टेम. अपायकल म्हणजे टोकावरचं मेरिस्टेम. मेरिस्टेमॅटिक म्हणजे ऍक्टिव्हली डिव्हायडिंग, एवढं लक्षात ठेवा. दे हॅव द thin walled and dense protoplasm. The region is very small. त्याच्यामुळे तो सेल पण अगदी छोटा असेल आणि सगळं त्याच्यामध्ये अकोमोडेट केलेलं आहे, म्हणून त्या सेल टर्बिड दिसतो, म्हणून तो डेन्स प्रोटोप्लाझम. इट इज हॅव्हिंग व्हेरी डेन्स प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझम दॅट इज अ लिव्हिंग रिजन है ना. प्रोटोप्लाझम काय, कोण सांगेल मला? व्हॉट इज अ प्रोटोप्लाझम अँड व्हॉट इज अ सायटोप्लाझम? हा सेल आहे, त्याच्यातला हा न्यूक्लियस आहे. विच रिजन इज न्यूक्लियसच्या अ मधलं इज प्रोटोप्लाझम. न्यूक्लियस पासून सेल मेम्ब्रेन पर्यंतचा हा सगळा इज अ प्रोटोप्लाझम. आणि सायटोप्लाझम म्हणजे हा फक्त एवढा रिजन, न्यूक्लियस सोडून इज अ सायटोप्लाझम. सेल मध्ये आपण केलेलं आहे. परत परत रिव्हिजन होईल, त्याच्यामुळे तुमच्या ब्रेनला कदाचित रिइन्फोर्समेंट पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे. राईट? क्लिअर? Yes, ma'am. Yeah, so that is the second region, region for meristematic activity. This is second region, region for meristematic activity. करू पुढे स्लाइड. So this region divide repeatedly. मागच्या स्लाइड मध्ये मी लिहिलं होतं. The entire growth of the root depends upon this particular zone. या झोनने डिव्हिजन बंद केली तर तो रूट मरून जाईल. रूट मेला की प्लांट मरून जाईल. ओके. So the entire growth of the root is depending upon this particular zone, कारण तिथूनच सगळे सेल्स डिवाइड होणार आहेत. ठीक आहे. आता region of elongation, the third zone, region of elongation. ओके. मेरिस्टेमॅटिकच्या वरचा बघा, हा पहिला रिजन होता, हा सेकंड रिजन, आणि हा जो आहे दिस इज द लॉंगेस्ट. तो रिजन ऑफ elongation
In this region, cell undergo rapid elongation and enlargement and are responsible for the growth of root in length. इथे जे मेरिस्टेमॅटिक सेल आहे ते इथे जातात पुढे, तो इलॉंगेट होत जातात. ओके, ते सेल इलॉंगेट होतात म्हणून हा रिजन इलॉंगेट होतो and hence it is a region of elongation. घेऊ मागे, समजलंय region of elongation? Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. And the next is a maturation zone. Yeah. मॅच्युअर्ड असते आणि आता ग्रो नाही होत. येस, तिथे मॅच्युरिटी येऊन जाते आणि म्हणून त्या रिजन मध्ये येतात हे सगळे रूट हेअर्स. सो दिस इज लॉंगेस्ट कम्पेअर टू रिजन ऑफ इलॉंगेशन. सगळ्यात छोटा मेरिस्टेमॅटिक हा 1 नंबर छोटा, 2 नंबर छोटा, 3 नंबर आणि सगळ्यात लॉंगेस्ट जो आहे तो आहे रिजन ऑफ मॅच्युरेशन. बघा, okay, so this is the longest region. सेल सगळे इथे मॅच्युअर होतात आणि रूट हेअर इज प्रेझेंट ओनली इन दिस पर्टिक्युलर रिजन. बाकी कुठेच रूट हेअर्स नाहीये, याच रिजन मध्ये फक्त रूट हेअर्स आहेत आणि ह्याच रिजन मधनं मग सेकंडरी ग्रोथ येईल. इथून नाही रूट्स येणार. ओके, रूट्स इथूनच येतील. सेकंडरी रूट्स, टर्शरी रूट्स हे सगळे इथूनच येत राहतील. कळतायत 4 झोन? आणि रूट हेअर्स आर ऑलवेज युनिसेल्युलर, हे लक्षात ठेवा. रूट हेअर इज मेड अप ऑफ जस्ट अ सिंगल सेल. So root hairs are always unicellular. So this is important section, regions of root. Regions of root, 4 root. Label this is as, चला ह्याला लेबल करा. काय हा पहिला रिजन? बोला चला. रूट कॅप. ओके, this is the first region. हा second is meristematic zone. This is region of elongation and this is a region of maturation. Okay, mucilage is secreted by which region? Root cap region. Mucilage is secreted by root cap region. Cells are actively dividing in meristematic region. Cells are elongated in region of elongation. Root hairs are present in region of maturation. Right? आणि region of maturation पासनं some epidermal cells form very fine and delicate thread-like structure which is a root hair. And we said root hairs are always unicellular. That is what is the regions of root. Is that clear to you? Yes or no? Prathamesh? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So primary tissue formation हे सगळे काय आहेत? एपिडर्मिस, कॉर्टेक्स, स्टील हे आपण अनाटॉमी मध्ये बघणार आहे. पण या सगळ्या ज्या टिश्यू फॉर्मेशन आहे that basically occurs in this particular zone. So tissue formation कुठल्या झोन मध्ये? इन दिस झोन म्हणजे कुठल्या झोन मध्ये? रिजन ऑफ मॅच्युरेशन मध्ये. ठीक है? Yes. Root cap. Cap. Region of meristematic. Meristematic.
elongation, The cells of this region are very small and thin walled. बोला. Very small and thin walled in meristematic. Yes, root hairs. चला, now the modifications of root. Give heading. आता हे root कसे कसे modify झाले for different purposes. So modifications of the root. Okay, so हे बघा. First is a modification of taproot. Modification of taproot. Basically, the first is for food storage. Okay, त्याच्यामध्ये काय काय बघा. Conical shape carrot is a root. Fusiform, पुढे ते डायग्राम दाखवेल मी. Radish, त्याचा shape is fusiform. Basically, these are classified based upon their shape. Based upon their shape. Okay. कॅरेटचा शेप कोनिकल आहे म्हणून सो कोनिकल. फ्युजिफॉर्म आहे कसा. रॅडिश बघा फ्युजिफॉर्म. नॅपी फॉर्म, लहान मुलांची नॅपी असते तशी नॅपी फॉर्म. सो इट इज अ नॅपी फॉर्म टर्निप. आणि ट्युबरस, मिरॅबिलिस जलपा असं त्याचं नाव आहे. मिरॅबिलिस जलपा विच इज कॉल्ड एज अ 4 o'clock प्लांट. जपान मध्ये असतो हा. 4 वाजता हा फ्लावरिंग देतो. सो इट इज अ 4 o'clock प्लांट. 4 वाजता तो तसंच ऑफिस टाइम असतो ना. ऑफिस ते- टाइम म्हणून एक फ्लावर. हो. So it is a 4 o'clock plant. So this is a modification of taproot. Taproot arises from कुठल्या पार्ट पासून तो radicle found only in dicot. दाखवते ना मी सगळ्या डायग्राम दाखवते. ओके. मिरॅबिलिस, MIRABILIS, मिरॅबिलिस जलपा. हा आपल्याला जेनेटिक्स मध्ये खूप लागणार आहे हा प्लांट. जेनेटिक्स मध्ये मिरॅबिलिस जलपा. हा 4 o'clock प्लांट. ओके. टॅपरूट बेसिकली नायट्रोजन फिक्सेशन साठी. नोड्युलेटेड रूट्स पण आहेत तिकडे. सेकंड मॉडिफिकेशन त्याचं. पहिलं जे होतं फॉर फूड स्टोरेज. सेकंड मॉडिफिकेशन फॉर नायट्रोजन फिक्सेशन. ओके. त्याच्यामध्ये नोड्युलेटेड रूट्स असतात. नोड्युल्स असतात. सगळ्या डाळी जे आहेत, सगळ्या दाले हिंदीतली डाळी, पल्सेस फ्रॉम द फॅमिली लेग्युमिनोसी. हे असे रूट आहे आणि त्याच्यावर असे लेग्युम्स असतात. नोड्युल्स. आर यू गेटिंग दिस? मी तुम्हाला बऱ्याचदा म्हटलं मेथीची भाजी निवडली का कधी आई सोबत, त्याच्यावर नोड्युल्स असतात. नसेल तर आता मेथीची भाजी मागे पण सांगितलं होतं निवडून बघा, त्याच्यावर नोड्युल्स असतात. मॅम आपण त्यांना मायक्रोस्कोप मध्ये बघू शकतो का? बघू शकतो. त्या नोड्युल्स मध्ये रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया असतो. तो काय करतो? नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन इज कन्वर्टेड इनटू अमोनिया. नायट्रोजन फिक्सेशन. So that is again a modification of taproot for nitrogen fixation. Leguminosae family आहे. त्याच्यामध्ये या रूट्स वर असे नोड्युल्स आहेत. त्या नोड्युल्स मध्ये रायझोबियम आहे जो नायट्रोजन फिक्सेशन करतो. नोड्युलेटेड रूट्स कशामध्ये आहे? सगळ्या ज्या डाळी आहेत, पल्सेस, दॅट इज ऑल पल्सेस फ्रॉम लेग्युमिनोसी फॅमिली. राईट. What is nitrogen fixation? Nitrogen is converted into ammonia. Yeah. Third, for respiration. Third modification for respiration. Some respiratory route.
जसं मँग्रोव्ह प्लांट आहे, मँग्रोव्ह रायझोफोरा, जो दलदलीमध्ये येतो, मार्शी एरियामध्ये येतो, स्वॅम्प और मार्शी एरिया. दलदलीमध्ये असल्यामुळे त्याच्या रूट्सला ऑक्सिजन मिळत नाही, त्याच्यामुळे त्याचं रिस्पिरेशन होत नाही. मग हा वरती येतो, रूट असा वर येतो त्याचा. तुमच्या एनसीईआरटी डायग्राम दिलेलं आहे बघा, ऑन पेज नंबर 68. ते वर आले आणि त्याला म्हणतात, त्या पोर्सला म्हणतात लेंटिसेल किंवा निमॅटोफोर्स. इथे लेंटिसेल आपण ओल्ड एज स्टेम मध्ये म्हणतो. इथे लक्षात ठेवा तुम्ही, हे पोर्स जे आहे दीज आर निमॅटोफोर्स फॉर रिस्पिरेशन. अँड दिस रूट इज निगेटिव्हली जिओट्रॉपिक. आपण काय म्हटलं होतं, रूट इज पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक, पण जसं मी म्हटलं एक्सेप्शन्स आर ऑलवेज देयर. सो निमॅटोफोर कशामध्ये, मँग्रोव्ह प्लांट किंवा रायझोफोरा. मँग्रोव्ह आपलं कॉमन लँग्वेज, रायझोफोरा त्याची सायंटिफिक नेम रायझोफोरा. त्याच्यामुळे मग त्याला ऑक्सिजन मिळतो. त्याचं हे मॉडिफिकेशन. तो दलदल सोडून तर जाऊ शकत नाही. मग दलदलीमध्ये जर राहायचंय मला, तर मला स्वतःला चेंज करायला लागेल, हो की नाही. मग स्वतःला चेंज त्याने काय केलं, त्याने रूट्स वरती आणले त्याचे, सो दॅट त्याला ऑक्सिजन मिळतोय त्याच्या रूट्सला. दॅट इज अ मॉडिफिकेशन, राईट. त्या पोर्सला निमॅटोफोर्स किंवा मग त्या पोर्सलाच निमॅटोफोर्स म्हणतात, तिच्या निगेटिव्ह, किंवा रूट्सला निमॅटोफोर्स. दीज रूट्स आर निमॅटोफोर्स. त्याच्यावर छोटे छोटे पोर्स असतात, लेंटिसेल ज्याला म्हणतात. दॅट इज फॉर ब्रीदिंग और फॉर रिस्पिरेशन. ओके. So 3 modification for taproot. First is for food storage. Second काय होतं, for nitrogen fixation. आणि third जे होतं for respiration. These are the 3 modifications. Clear आहे? Yes, तिकडे आहेत का बसलेले, गेले कंटाळाला? हो मॅम. आहेत ना. ओके. सो व्हॉट इज मॉडिफिकेशन, ते मी एक शॉर्ट मध्ये लिहिलं होतं. सो मॉडिफिकेशन कशासाठी करायचं आहे, टू अडॅप्ट दॅट पर्टिक्युलर सराउंडिंग इन्व्हायरमेंट. ओके, टू अडॅप्ट, टू परफॉर्म न्यू फंक्शन आणि टू अडॅप्ट बेसिकली टू द इन्व्हायरमेंट इज अ मॉडिफिकेशन. So they perform a specific function. जसं इथे परत लिहिले बघा, for support, for storage of food and for respiration or for climbing. That is how is a modification. स्टोरेज रूट्स आपण म्हटलंय फूड स्टोरेज साठी. कुठले कुठले म्हटले आपण, कॅरेट, टर्निप, रॅडिश. द फूड इज स्टोर्ड इन द टॅप रूट. जे आपण खातोय हे सगळं ते आपण टॅप रूट खातो. ओके. So plant storage roots are called as a root crops. ठीक आहे. आणि म्हणून ते रूट्स आर सोलन, कारण त्याच्यामध्ये फूड स्टोअर केलं. आता ह्याचा डिटेल इथे मी सांगते. सो कोनिकल शेप लिहिलं होतं ना, कॅरेट, डॉकस कॅरोटा त्याचं सायंटिफिक नेम. ओके. फ्युजिफॉर्म, रॅफॅनस सटायवस रॅडिशचं सायंटिफिक नेम. त्याचा शेप इज अ फ्युजिफॉर्म, याचा शेप इज अ कोनिकल. कोनिकल हळूहळू खाली टेपरिंग होत जाते, ट्रायंग्युलर शेप.
हे मध्ये बल्की आहे आणि खाली एकदमच टेपरिंग झालंय, सो फ्युजिफॉर्म शेप. फरक लक्षात घ्या, शेप मधला फरक आहे. आणि सो बेस्ड ऑन द शेप these are classified. एक्झाम्पल डायरीमध्ये जाऊ द्या, कारण ह्याच्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल्स येतील. आतापर्यंत किती एक्झाम्पल केलेत? 7-8 केलेत? येस मॅम. बीटरूट, नॅपी फॉर्म, बीटा वल्गॅरिस, नॅपी फॉर्म. नॅपी असते तसा त्याचा शेप, सो नॅपी फॉर्म. टर्निप किंवा आपण काय घेतलं होतं नॅपी फॉर्मचं मागे एक्झाम्पल? टर्निपच घेतलं होतं ना. ओके. ट्यूबरस मिराबिलिस irregular shape. Tuberous is a irregular shape. Mirabilis jalapa 4 o'clock plant, tuberous, which is a irregular in the shape. मॅम बीटा वल्गारिस टर्निपचं नाव आहे का बीटचं नाव आहे? बीटरूट बीटचं नाव, त्याच्या रूटचं नाव बीटचं. But the food stored is in the taproot. ओके मॅम. Okay. Adventitious root. आता modification of adventitious root. This is a modification of adventitious root. Adventitious root is also storing food. So sweet potato. रताळ्याचे असे बंचेस येतात बिकॉज दॅट ऍडव्हेंटिशियस रूट सगळे बंचेस मध्ये आलेले आणि दॅट इज नाव स्टोरिंग द फूड. सो ट्युबरस जरी असेल तो तरी पण हा ऍडव्हेंटिशियसचा मॉडिफिकेशन. लक्षात आलं का? ट्युबरस आहे हा पण दॅट इज अ मॉडिफिकेशन ऑफ ऍडव्हेंटिशियस रूट. मिरॅबिलिस ट्युबरस होता ना, मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट. फरक कळतोय ना? सो स्वीट पोटॅटो ऍडव्हेंटिशियस रूटचं मॉडिफिकेशन आहे. ओके. येस. सो इथे पण मी लिहून ठेवलंय मॉडिफिकेशन ऑफ ऍडव्हेंटिशियस रूट कुठले कुठले बघा. फॅसिक्युलेटेड, अस्परॅगस किंवा धालिया, मोनिलिफॉर्म बीडेड रूट, कारले, मोमॉर्डिका पोर्ट्युकाका, ट्यूबरस स्वीट पोटॅटो, एन्युलेटेड रोप लाईक दॅट इज इपिकॅप. हे मी तुमचं थोडंसं एनसीआरटी प्रॅक्टिकल वगैरे असं रेफर करून, रेफरन्स बुक रेफर करून हे थोडे इथे लिहिलेले. तर हा एक चार्ट लिहा फक्त. त्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्या जे दिले अस्परॅगस दिलेलं आहे. अस्परॅगसला मराठीत काय म्हणता मला माहिती, कोणाला माहिती असेल तर सांगा. डालिया, शतावरी, अस्परॅगस इज शतावरी. शतावरी बुद्धीसाठी चांगली असते असं म्हणतात. लिहून ठेवते मी पण इथे. अस्परॅगस इज शतावरी. ओके. स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे, माहिती ना? फिटट्यूबर म्हणून चॅनल आहे, ते काय म्हणले की हे रिप्रोडक्शन सिस्टम साठी पण चांगले शतावरी टाइप ऑफ. हो हो हो. शतावरीला बरंच आयुर्वेदामध्ये महत्व. ओके. ठीक आहे. बीडेड म्हणजे मध्ये मध्ये असे बीड्स दिसतात त्याला. रूट मग मध्ये बीड, असं मोतियांच्या माळासारखे. मग बीड, रूट मग बीड. सो दिस इज अ बीडेड रूट. मोनिलिफॉर्म. कारल्याचं रूट इज लाईक दॅट.
दॅट इज अ मॉडिफिकेशन ऑफ ऍडव्हेंटिशियस रूट. मॅम Tuberous- कोकोनटचं पण तसंच असतं ना? बघायला लागेल रे, पण कोकोनट ट्रीचं रूट कधी बघायचा प्रसंग मला तरी आला नाही. कारण मी फोटो पाठवू का तुम्हाला? आज आहे आमच्या इथे. अरे वा, खालीच आहे पाठव ना, buildingच्या. मग ग्रुप मध्येच पाठव, ओके, सगळ्यांना पाठवून दिसेल. देईल. ते तसेच आहे थोडेफार एकदम. एक माझ्याकडे ते फोटोज आहेत की नाही मला माहित नाही. ज्याने मला स्लाइड आणून दिल्या होत्या ना, जो मुलगा स्लाइड बनवायचा, त्याने सगळ्या प्रकारचे, म्हणजे हे आम्ही मॉर्फॉलॉजी सुरू केलं ना, त्याने पूर्ण 2 टेबल भरून इकडे सगळे प्रॅक्टिकल मांडलं होतं, त्यानेच आणले होते. ऑल टाइप्स ऑफ लीव्स, ज्याच्यात जेवढे फ्रुट्स अवेलेबल होते ते फ्रुट्स, हे सगळे टाइप ऑफ रूट्स, आणि हे त्याचे फोटो पण होते कुठेतरी. पण ते फोटो काढले, मोबाईल बदलला की ते फोटो कुठे जातात देवाला माहिती. ट्युबरस अँड ॲन्युलेटेड रोप लाईक. ओके. ऍडव्हेंटिशियस रूट हे स्टोरेज ऑफ फूड साठी झाले. ऍडव्हेंटिशियस रूट फॉर सपोर्ट कुठले कुठले बघा. स्टिल्ट रूट, एनसीआरटी ने दिलेला आहे स्टिल्ट रूट. पेज नंबर 67 खालचा पॅरेग्राफ मध्ये बघा. मेज आणि शुगर केन, ते लोअर नोड पासनं त्यांच्या, हा स्टेम आहे त्याचा, आणि स्टेमच्या लोअर नोड पासनं टफ्ट ऑफ रूट्स आलेले वरती फॉर सपोर्ट. सो दिस एक्झाम्पल इज अ फ्रॉम एनसीआरटी. सो दॅट इज अ स्टिल्ट रूट. लक्षात आलं स्टिल्ट रूट काय? छोटासा डायग्राम तिथे काढून ठेवा, कारण एनसीआरटी इथे लिहून ठेवलंय मी. हा टॉपिक शिकवायच्या आधी मी पण अभ्यास करते, पण मला पण नाही लक्षात राहत, म्हणून मी हे स्लाइड काल परवा बसून सगळ्या लिहिल्यात. स्टिल्ट रूट, ज्या दिवशी सुट्टी होती ना क्लासला, त्या दिवशी आय युटिलाइज माय टाइम लाईक दिस. आय हॅव नॉट वेस्टेड माय टाइम. क्लासच्या वेळामध्ये मी हे सगळं केलं. हे वहीत कुठेतरी लिहिलेलं आहे, पण आता हे स्लाइड मध्ये पण लिहून टाकलं सगळं. सो स्टिल्ट रूट. प्रॉप रूट, सो दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ ब्रेस रूट. ओके. प्रॉप रूट पिलर सारखं, बनियन ट्री ज्या आपण म्हणतो ना, पारंब्या आल्या, खेळतात ना खेड्यामध्ये, मी पण खेळलेले. तुम्ही खेळलात की नाही, तुम्ही हे एन्जॉय केले की नाही मला माहित नाही, पण त्या रूटला लटकायचं आणि छान लांब लांब झोके घ्यायचे. सो प्रॉप रूट, दॅट इज अ प्रॉप रूट, विच आर द पिलर रूट, सपोर्टिंग रूट. हे पण तुमच्या एनसीआरटीने म्हटले. तो हँगिंग रूट असतात, बनियन ट्री, त्याचं सायंटिफिक नेम इज अ फिकस बेंगेलॅन्सिस. फिकस बेंगेलॅन्सिस. आणि क्लाइम्बिंग रूट, प्रत्येकाच्या घरात मनी प्लांट आहे, सो सगळ्यांना माहिती. क्लाइम्बिंग रूट विच इज अ मॉडिफिकेशन ऑफ ऍडव्हेंटिशियस, अगेन फॉर सपोर्ट. आय होप तुम्ही हा चार्ट लिहिलाय का, चार्ट मध्ये सगळं होऊन जाईल. हे सगळं एनसीआरटीने म्हटलेलं आहे. मनी प्लांटचं मला माहित नाही, पण हे दोन्ही एनसीआरटीने म्हटले. इथे नसेल म्हटलं तर त्याने प्रॅक्टिकल मध्ये कुठे म्हटलं असेल, म्हणून मी ते इथे मेन्शन केलं. बदलू स्लाइड. ऍडव्हेंटिशियस रूट फॉर स्पेशल फंक्शन, हे अनाटॉमी मध्ये किंवा इकॉलॉजी मध्ये कुठे येईल पुढे, म्हणून मी इथे टाकून ठेवले. इट इज अ इपिफायलस रूट और फोलियर लीफ. ब्रायोफायलम मध्ये जे आहे, ब्रायोफायलम तो लीफ जर बघितला तर इथे छोटे छोटे असे बर्ड्स येतात आणि त्याला ऍडव्हेंटिशियस रूट येतात. So that is a epiphylous root, foliar type of leaf. ब्रायोफायलम किंवा बेगोनिया मध्ये. आणि पॅरासायटिक रूट इज अ हॉस्टोरियल रूट. हँडरायटिंग इथे छान नाही आलेलं आहे, घाईघाईत सगळं लिहिलंय, बट तुम्हाला ऍटलीस्ट कळत असेल असं वाटतं मला. पॅरासायटिक रूट इज अ हॉस्टोरियल रूट. हॉस्टोरियल म्हणजे पॅरासायटिक रूट. आणि पॅरासायटिक प्लांट असतात, त्यांना स्वतःचे फोटोसिंथेसिस नाही करत, ते दुसऱ्यांवर जगतात, म्हणून पॅरासायटिक. आणि तिथून ते न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करतात. मी थांबेल, एवढं झालं ते, डोंट वरी. सो इज अ ऍडव्हेंटिशियस रूटचं मॉडिफिकेशन फॉर स्पेशल फंक्शन. सो इपिफायलस आणि पॅरासायटिक. कसं लक्षात ठेवायचं, खूप थेरॉटिकल टॉपिक आहे. थोडस मेमरी वाढवली किंवा रोजच्या रोज वाचलं तर लक्षात राहील. आणि मी फक्त 2-3% किंवा 5% अप फ्रॉम युअर एनसीआरटी, ते पण
एनसीईआरटी एक्झेम्पलर म्हणजे नॉट ऍक्च्युली एनसीईआरटी पूर्ण कव्हर करते फक्त. ठीक आहे ना? Yes, ma'am. येस. तो कस्क्युटा पॅरासायटिक रूट झाला. ओके. पुन्हा इथे जसं दाखवलंय अस्परॅगस शतावरी. तुमच्या एनसीईआरटीने दिलेले डायग्राम आहे फॉर स्टोरेज. आणि हे सगळे एकत्र कोमती रूटची पावडर करत असते. व्हॉट कुड बी दोज हँगिंग स्ट्रक्चर दॅट सपोर्ट बनियन ट्री. चला बोला फटाफट. विच रूट? मॉडिफाईड रूट. मॉडिफाईड. त्याला काय नाव दिलं आपण? प्रॉप रूट, पिलर रूट. लगेच नका विसरू, 2 मिनिटात झाल्या सगळं लगेच. हा झाला प्रॉप रूट बनियन ट्रीचा. आणि हे सगळं आपण ऑलरेडी म्हटलं. व्हर्टिकली परत येतात वरती. टच केलं की ते तिथून परत येतात. तसं तर तो वाढतो. कलकत्ता मधल्या त्या बॉटॅनिकल म्युझियम मध्ये कैक किलोमीटर लांब तो बनियन ट्री पसरलेला. एक क्रिकेट फील्ड एवढं आहे मॅम ते. हो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पण आहे त्याच्या आहे नावावर. त्याचं. हो. सो दिस इज अ प्रॉप रूट. स्टिल्ट रूट और ब्रेस रूट. बोला काय स्टिल्ट रूट? शुगर केन आणि मेज मध्ये कुठून येतं ते? बोला चला पटापटा. स्टिल्ट रूट लोअर नोडच्या स्टेमच्या लोअर नोड पासून आलेला. लोअर नोड ऑफ द स्टेम आर द स्टिल्ट रूट. लिहिलं नाही तुम्ही? चार्ट मध्ये टाकलंय ना. लिहून पण ठेवा. डायग्राम तुम्हाला तुमचा कळला नाही बघा. ऍडव्हेंटिशियस रूट कमिंग फ्रॉम इथून लोअर नोड आहे हा स्टेमचा. आणि इथून हे रूट्स आलेत सगळे. आपण असा डायग्राम काढला ना. सो दॅट इज अ स्टिल्ट रूट. मेज सायंटिफिक नेम झी मेज. शुगर केनचं शोधा. आर द स्टिल्ट रूट. निमॅटोफोर्स मँग्रोव्ह प्लांट दलदलीत येणारा. Saline swampy areas with low oxygen content is a mangrove. ओके. ह्याचं चित्र दाखवते आणि आपण बंद करू. सो दिस इज अ मँग्रोव्ह. त्याचे रूट हे बाहेर आले ऑक्सिजन घ्यायला. सगळी दलदली सगळी रूट्स. हा काय हा प्लॅन सुंदरबन्स. रायझोफोरा. एव्हिसेनिया घेऊन ठेवा. अनदर एक्झाम्पल रायझोफोरा बरोबर. एनसीईआरटीत लिहिलं तरी चालेल. एनसीईआरटीने रायझोफोरा मेन्शन केलंय. दिसतंय ऑन पेज नंबर 67 लास्ट फ्यू लाईन्स. हायलाइट करा फटाफट. एक्झाम्पल तरी हायलाइट करा. दिस आर द इपिफायटिक रूट. ऑर्चिड जे असेल तुमच्याकडे कोणाकडे त्यांना जे येणारे रूट्स आहेत ते इपिफायटिक रूट. व्हेला मेन रूट्स. ठीक आहे. अँड हॉस्टोरियल रूट काय सांगितलं? हॉस्टोरियल बघा पॅरासायटिक कस्क्युटा मधला. एनसीईआरटीने नाही दिलं पण प्रॅक्टिकल बुक मध्ये दिलेलं. ओरिजिनल बुक मध्ये नाही दिलं.
सो हा बघा, हा दुसऱ्यांवर ग्रो होतो, त्याचे जे रूट्स